नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची ॲडव्हर्टाईज आलेली आहे. विद्यार्थी खुश पण आहेत आणि विद्यार्थी जोरात तयारीला पण लागलेले आहेत. सीडीपीओच्या अभ्यासासोबतच आपण राज्यसेवेची पण फ्री ऑफ कॉस्ट बॅच स्टार्ट करत आहोत. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील राज्यसेवा करणारे तर त्यांना हे लेक्चर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवर येऊन फक्त लेक्चर्स बघू नका, सबस्क्राईब पण करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन मिळून जातील. ठीक आहे, तर आज आपण एक डेमो लेक्चर घेतोय विज्ञानाचं. जर तुम्हा लोकांना हे लेक्चर आवडलं तर राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 2 आणि संयुक्त पूर्व परीक्षा वर्ग 3 साठी विज्ञानाची सिरीज माझी चालू होईल. तर जवळजवळ सगळेच लेक्चर आपले चालू राहतील. तर ह्यूमन फिजिओलॉजीचा जो भाग आहे तो आपल्या प्रत्येक एक्झामला विचारला जातो, फक्त डिफिकल्टी लेवल चेंज होते. ठीक आहे, आता तुम्हाला पण माहिती आहे की फक्त स्टेट बोर्ड करून आपल्याला एक्झाम क्रॅक करता येत नाही. म्हणजे तुम्ही फक्त स्टेट बोर्ड वाचताय तर तुम्हाला एक्झाम क्रॅक होईल का? नाही. स्टेट बोर्ड मधून हार्डली 5 ते 6 क्वेश्चन येतात जे सगळ्याच विद्यार्थ्यांना येतात. म्हणजे तुमचा जो स्कोर ठरतो तो या 5 ते 6 मार्कावरती ठरत नाही. तर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज गेन करावं लागतं. एनसीईआरटी वगैरे तुम्हाला वाचावं लागतात किंवा इतर एक्स्ट्रा सोर्सेस आपल्याला बघावे लागतात. ठीक आहे, तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. तर बघूया आपण ह्यूमन फिजिओलॉजी मध्ये आपल्याला काय काय बघायचंय. तर मानवी शरीर विज्ञान म्हणजे काय? मानवी शरीर विज्ञान फिजिओलॉजिस्टची भूमिका काय असते? शारीरिक रोगाची व्याख्या काय आहे? वैद्यकीय शरीर विज्ञान म्हणजे काय? संघटनेचे स्तर किती असतात? मानवी शरीर विज्ञानाचे उपविभाग कोणते आहेत? पचन संस्था, श्वसन संस्था, वर्तुळाकार प्रणाली म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, मज्जा संस्था आणि अंतस्रावी प्रणाली. ओके, तर एवढा भाग आपल्याला मानवी शरीर विज्ञानामध्ये अभ्यासायचा. याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट भाग म्हणजे पचन संस्था, श्वसन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, मज्जा संस्था आणि अंतस्रावी प्रणाली. तर आजचं हे डेमो लेक्चर आहे. डेफिनेटली लेक्चर तुम्हाला आवडलं तर अगदी बेसिक पासून आपण विज्ञानाचे लेक्चर स्टार्ट करूया. तर बघा, मानवी शरीर विज्ञान म्हणजे शरीराच्या कार्याचा अभ्यास. ओके, असला डेफिनेशन आपल्याला एक्झाम मध्ये विचारत नाहीत. फिजिओलॉजिस्टची भूमिका काय असते आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला, आपण कोणाकडे जातो? फिजिओलॉजिस्टकडे जातो, बरोबर. आपले अवयव, अवयव प्रणाली, अवयुक्त परिपूर्ण जे काही त्याच्याशी रिलेटेड पेशी कार्य वगैरे आहे यांच्याशी संबंधित जे काही आपले क्वेश्चन असतील ते फिजिओलॉजिस्ट सॉल्व्ह करतात. ओके, शारीरिक रोगाची व्याख्या काय आहे? शारीरिक रोगाची व्याख्या तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी म्हणू शकते की निरोगी शरीर, रोगाचा अभाव वगैरे असणं वगैरे वगैरे. ठीक आहे, पण आता तुम्हाला शारीरिक रोग म्हणजे काय, शारीरिक रोगाची व्याख्या, उदाहरणार्थ तुम्हाला मधुमेह झालाय, तुम्हाला उच्च रक्तदाब आहे, मोतीबिंदू आहे, तर हे का होतं? फॉर एक्झाम्पल डायबेटीस का होतो, कॅन्सर का होतो, मोतीबिंदू का होतो? तर आपल्या शरीरातल्या पेशी, काही ऊती याच्यामध्ये बदल होतात, बरोबर. बदल होतात आणि हा होणारा बदल म्हणजे शारीरिक रोग. ठीक आहे, शारीरिक रोग हे बेसिक आहे. याच्यामधून तुम्हाला एक्झाम मध्ये काहीही विचारणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं आपल्याला अभ्यासावे लागतात संघटनेचे स्तर. मानवामध्ये संघटना पातळी जी असते ना, अणु अस्तित्वात असलेला सर्वात लहान कण आहे. संघटना पातळीमध्ये तुम्हाला अणु हा अस्तित्वात असलेला सर्वात लहान कण मिळतो. रेणू बनतो 2 किंवा अधिक अणूंनी, हे आपण सगळं स्कूलमध्ये असताना शिकलेलो आहे. मॅक्रो मॉलिक्युल्स मोठे असतात. याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रथिने, लिपिड आणि न्यूक्लिक ऍसिड मिळतात मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये. सेल ही जीवनाची रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. पेशी जीवनाचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक. ओके, सेल ऑर्गॅनलीज, पेशींमध्ये लहान अवयव असतात. उदाहरणार्थ न्यूक्लियस असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो, लायसोसोम्स असतात, गोल्गी ॲपरेटस असतात सेल्स ऑर्गॅनलीज मध्ये. पुढे आपण प्राणी पेशी, वनस्पती पेशी याच्यामधला डिफरन्स पण पाहतो. तर संघटनेचे स्तर आपण बघतोय. संघटनेचे स्तर चालू होतात अणूपासून. अणूपासून रेणू बनतो, रेणूपासून मॅक्रो मॉलिक्युल्स बनतात, त्याच्यापासून सेल बनते, सेल पासून सेल ऑर्गॅनलीज बनतात, सेल ऑर्गॅनलीज पुढे जाऊन एक उत्तक पेशींचा समूह बनतो.
एकत्रितपणे कार्य करतात. फॉर एक्झाम्पल आपलं हार्ट कसं काम करतं बघा, तर हृदयाच्या ऊतींना किंवा ऊतकांना विश्रांती आणि संकुचित करण्यासाठी हार्ट टिश्यू फंक्शन काम करतात. ठीक आहे, हार्ट टिश्यू फंक्शन म्हणजे पेशींचा एक समूह आहे, तो समूह इथं काम करताना तुम्हाला दिसतो. ओके, हृदय अविरतपणे काम करत असतं, बरोबर. पण जे आपले हृदयाचे ठोके पडतात, त्या ठोक्यांचा मधला जो टाइम असतो त्या वेळेमध्ये आपलं हृदय विश्रांती घेत असतं, लक्षात घ्या. ओके, आणि हे काम कोण करतं? हार्ट टिश्यू फंक्शन करतात. ओके, क्लिअर. तर हे झाले संघटनेचे स्तर, लक्षात घ्या. अणूपासून सुरुवात होते, आता आपण ऊतीपर्यंत आलेलो आहोत. इथं तुम्हाला एका डायग्रामच्या स्वरूपामध्ये दिसत आहेत ॲटम, मॉलिक्यूल और कंपाऊंड, ऑर्गॅनली, सेल, सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम आणि मग ऑर्गॅनिझम बनतो. ओके, आय होप थेरी बघण्यापेक्षा तुम्हाला या डायग्राम वरून सगळं समजलं असेल. तर आता याच्यावरती क्वेश्चन कसा बनवू शकतो? तुम्हाला एक सिक्वेन्स विचारू शकतात. असे ऑप्शन असतात बघा आयोगाचे. पहिल्यांदा देतील अणू, नंतर देतील रेणू, नंतर देतील ऑर्गॅनली, नंतर देतील सेल, मध्येच कुठेतरी टिश्यू. तर याचा क्रम लावा म्हणतील तुम्हाला. जसं आपल्याला युरिन फॉर्मेशनचा क्रम विचारला होता, आठवते का बघा तुम्हाला? युरिन कसं फॉर्म होतं याचा क्रम तुम्हाला विचारला होता. सो याच्यामधून तुम्हाला एवढा एकच क्वेश्चन बनवू शकतो, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथून तुम्हाला या लेवलचा क्रम लावायला सांगितलं जाऊ शकतो. ठीक आहे, हृदय बनतं, ऑर्गन सिस्टीम तयार होते, फुफ्फुस, मूत्रपिंड, ऊतींच्या संयोजनाने अवयव बनतात, बरोबर. आता ऑर्गन सिस्टीम मध्ये वेगवेगळे अवयव काय करतात? एकत्र काम करतात. ओके, फॉर एक्झाम्पल मलमूत्र प्रणाली आहे, अभिसरण प्रणाली आहे, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली आहे. तर हे ऑर्गन एकत्र येऊन टीमवर्क करतात आणि त्यांचं काम इथं करतात. तर इथून फक्त तुमचा एक क्वेश्चन बनतो, तुम्ही तो क्वेश्चन बनवून पण ठेवा. ओके, क्लिअर. चला, मानवी शरीर विज्ञानाचे उपविभाग. याच्यामध्ये आपल्याला पचन संस्था पहिल्यांदा अभ्यासायचे, इथून क्वेश्चन पण भरपूर येतात. श्वसन संस्थेवरती क्वेश्चन विचारले तुम्हाला. वर्तुळाकार प्रणाली म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, मज्जा संस्था आणि अंतस्रावी प्रणाली. टोटल 6 उपविभाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला उपविभाग जो आहे ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तुम्हाला इथं इमेज पण दिसत आहे, बघून घ्या. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्याला काही एक्झाम मध्ये डायग्राम काढायचे का नाही काढायच्या? आपल्याला इथं काय काय अभ्यासायचं आहे? लार्ज इंटेस्टाईन म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे काय, त्याच्यानंतर पॅनक्रियाचं काय काम असतं, स्टमक मध्ये कोणता भाग येतो, इसोफॅगस म्हणजे काय, लिव्हर म्हणजे काय, बरोबर. तर हे सगळं आपल्याला ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अभ्यासायचं आहे. तर बघा, अन्न पचनाचं कार्य करणारी प्राण्यातील संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आदिजीवी असतील, छिद्री प्राणी असतील किंवा आंतरदेहगुही हे जे संघ असते ना, यांच्यामध्ये पचन संस्था नसते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला क्वेश्चन तुमचा इथंच बनतो की खालीलपैकी कोणत्या संघामध्ये तुम्हाला वेगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम मिळत नाही? आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही. ओके, क्लासिफिकेशन टॉपिक मध्ये आपण हे बघूया. आदिजीवी काय असतात, छिद्री काय असतात, आंतरदेहगुही काय असतात. ओके, आता यांच्यापेक्षा उच्च संघातील प्राण्यांच्या शरीरात मात्र पचन संस्था आढळते. यांच्यापेक्षा उच्च संघ, वरचे संघ. ठीक आहे, इथे मात्र तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम आढळून येईल. पचन संस्था पृष्ठवंशी प्राण्यामध्ये ती अतिशय विकसित झालेली असते. कोणत्या प्राण्यामध्ये? पृष्ठवंशी प्राण्यामध्ये. ठीक आहे, अन्न शरीरात घेणे आणि त्याचं पचन करणे, पचलेल्या अन्नाचं अभिशोषण करणं आणि अनावश्यक आणि न पचलेला भाग काय करायचा? शरीराच्या बाहेर टाकून द्यायचा. इत्यादी क्रिया पचन संस्थेमध्ये घडून येतात. नॉर्मल आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती. ठीक आहे, हे काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाहीत, पण तुम्हाला हे 2 पॉइंट एक्झाम मध्ये विचारू शकतात की पचन संस्था कोणत्या संघामध्ये सेपरेटली तुम्हाला दिसत नाही आणि कोणत्या प्राण्यांमध्ये अतिशय विकसित झालेली दिसून येते. इथं तुम्हाला मानवाच्या पचन संस्थेचं विवरण दिलं आहे. मानवी पचन संस्थेचे तुम्हाला 2 प्रमुख भाग विचारतात, लक्षात ठेवा. प्रत्येक सेंटेन्स मधून क्वेश्चन बनवा, सायन्सला आउट ऑफ मार्क मिळतील. मानवी पचन संस्थेचे पचन नलिका आणि पचन ग्रंथी असे 2 प्रमुख भाग असतात. कोणते? पचन नलिका आणि पचन ग्रंथी.
पचन नलिका 8 ते 10 मीटर लांब असते, लांबी सुद्धा तुम्हाला विचारतात. स्नायुमय नलिका असते, मुखापासून गुदद्वारापर्यंत असते, बरोबर. तर लक्षात ठेवा, मानवी पचन संस्था दोन प्रमुख भाग. कोणता भाग? पहिला भाग पचन नलिका, दुसरा भाग पचन ग्रंथी. पचन नलिकेची लांबी व्हॅरी होऊ शकते, पण 8 ते 10 मीटर लांबीच्या आसपासच तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आता ही जी पचन नलिका असते ही 8 ते 10 मीटर लांब असते, बरोबर आहे. पण वेगवेगळ्या भागामध्ये तिचा जो व्यास असतो ना तो वेगवेगळा असतो. ओके, क्लिअर. पचन ग्रंथीमध्ये लाल उत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. इथे एक तुमचा क्वेश्चन बनतो, जेव्हा आपली सिरीज चालू होईल तेव्हा तुम्हाला मी या फॉर्मॅटमध्ये नोट्स पण देईल. प्रत्येक पॉइंट वरती क्वेश्चन निघतात. पहिला पॉइंट आपला पचन नलिकेचा, पचन नलिकेची लांबी बघितली, पचन नलिकेचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण बघितलं, तिचा व्यास वेगवेगळा असतो. आता आपल्याला लक्षात ठेवायचं की या पचन ग्रंथी ज्या असतात ना, दुसरा भाग आपण बघतोय, दुसऱ्या भागामध्ये कोणकोणत्या ग्रंथी असतात? लाल उत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. म्हणजे क्वेश्चन काय बनणार तुम्हाला? पचन ग्रंथीमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? लाल उत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. ओके, क्लिअर. पचन संस्थेमध्ये अन्नाचं पचन म्हणजेच विघटन, बरोबर, आणि भौतिकीय म्हणजे यांत्रिक आणि रासायनिक अशा दोन पद्धतीने होतं. इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो की पचन संस्थेमध्ये अन्नाचं पचन म्हणजेच अन्नाचं विघटन फक्त भौतिक पद्धतीनेच होतं का रासायनिक पद्धतीने पण होतं? तर अन्नाचं पचन जे आहे, अन्नाचं जे विघटन आहे ते दोन्ही पद्धतीने होतं. ठीक आहे, भौतिक पद्धतीने पण होतं आणि रासायनिक पद्धतीने पण होतं. भौतिक पचनामध्ये काय होतं? यांत्रिक किंवा भौतिक म्हणा तुम्ही याला. आता यांत्रिक म्हटलं की आपल्याला माहिती काय होतं, यंत्राप्रमाणे अन्नाचे जे मोठे तुकडे आहेत आपण जेवताना खातो ते बारीक केले जातात. ठीक आहे. रासायनिक मध्ये काय होतं, केमिकल चेंज होणार, अन्नातील कर्बोदके, मेद, प्रथिनांच्या जटिल रेणूचे सरळ रेणूमध्ये रूपांतर होते. ओके, तर एक झाला यांत्रिक बदल, एक झाला रासायनिक बदल. ठीक आहे. हे रूपांतर जल अपघटनानं होत असून त्यासाठी पचन विकरे आवश्यक असतात. आता हे जे रूपांतर आहे जल अपघटनानं होतं, बरोबर, आणि त्याच्यासाठी जे एन्झाइम्स म्हणतो आपण, पचन विकरे आवश्यक असतात. ओके, क्लिअर. जेव्हा आपली रेग्युलर सिरीज चालू होईल तेव्हा बायलिंग्वल असे लक्षात ठेवा, इंग्रजी पण शब्द तुम्हाला सांगितले जातील. आता तुम्हाला इथं जो एक चार्ट दिसत आहे ती याच्यामधले 8 पॉइंट लक्षात ठेवा. अन्न नलिका प्रामुख्याने कोणत्या भागाचा समावेश होतो? ठीक आहे, अन्न नलिकेमध्ये प्रामुख्याने कोणत्या भागाचा समावेश होतो? मुख, ज्याला आपण माउथ किंवा बकल कॅव्हिटी म्हणतो, ग्रसनी ज्याला आपण फार्नेक्स म्हणतो, ग्रसिका ज्याला आपण इसोफॅगस म्हणतो, जठर ऑब्लिक आमाशय ज्याला आपण स्टमक म्हणतो, लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईन, मोठे आतडे लार्ज इंटेस्टाईन, मलाशय रेक्टम आणि गुदद्वार ॲनस यांचा समावेश होतो अन्ननलिकेमध्ये. इथं पण तुमचा क्वेश्चन बनू शकतो की अन्ननलिकेमध्ये 8 जे काही ऑर्गन आहेत त्याचा समावेश होतो. लाल ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. आपल्याला माहिती की या ज्या पाचक ग्रंथी आहेत ना, या अन्ननलिकेला जोडलेल्या असतात, पण ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. ओके, क्लिअर इथपर्यंत. चला पुढचा भाग बघूया आपण. इथं तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे, बघून घ्या. या डायग्राम मध्ये ना आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर डायग्राम थोडीशी आपण एक्सप्लेन करूया. इथून चालू होते माउथ. आपण ओरल कॅव्हिटी, सॉरी माउथ नाही, ओरल कॅव्हिटी. ठीक आहे, इथं तुम्हाला ओरल कॅव्हिटी दिसून येते. ओरल कॅव्हिटीच्या आधी माउथ बघा, माउथ, ओरल कॅव्हिटी. ठीक आहे, इथं तुम्हाला फार्नेक्स दिसत आहे. इथं तुम्हाला सब मॅक्सिलरी अँड सब बायलिंगुअल ग्लँड दिसत आहे. इथं तुम्हाला इसोफेगस दिसत आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला स्टमक दिसत आहे. पॅनक्रिया, पानासारख्या आकाराचा जो अवयव आहे याला आपण पॅनक्रिया म्हणतो. लिव्हर, गॉल ब्लॅडर, डिओडिनम, जेजनम आणि इलियम हे जे 3 भाग आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. स्मॉल इंटेस्टाईनचे आहेत का लार्ज इंटेस्टाईनचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ॲनस, रेक्टम, डिसेंडिंग कॉलन, त्याच्यानंतर अपेंडिक्स. तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर ही आहे
ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आज जस्ट आपण ओव्हरलुक करतोय. डेमो लेक्चर आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सायन्सची सिरीज आपण कंप्लीट करू. लिव्हर, गॅस्ट्रिक ग्लँड्स, इंटेस्टायनल ग्लँड्स, पॅनक्रियाज आणि सलायव्हरी ग्लँड्स. तर हे ऑर्गन आपल्याला स्पेशली यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही नंबरिंग देऊन सुद्धा स्वतः हे ऑर्गन ओळखू शकता. ठीक आहे. डायजेशन प्रोसेस. आता इथं डेफिनेटली क्वेश्चन बनणार, जसं तुम्हाला युरिन फॉर्मेशनचा क्रम विचारला होता. अंतर्ग्रहण, मिक्सिंग आणि मुवमेंट, सिक्रिशन, डायजेशन, ऍब्सॉर्प्शन आणि एक्सक्रिशन. तर मी तुम्हाला असं बोलेल की मराठी करू नका किंवा एकदा बघा, पण हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. आयोग असंच लिहून देतं, ऍब्सॉर्प्शन, एक्सक्रिशन, डायजेशन, सिक्रिशन, बरोबर. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. हा क्रम तुम्ही क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये लिहून ठेवा. ओके, क्लिअर. पचन संस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्न पचनाचं काम पद्धतशीरपणे करत असतात. बरोबर. आपल्या पचन संस्थेमध्ये जी वेगवेगळी इंद्रिये आहेत काय करतात, अन्न पचनाचं काम पद्धतशीरपणे करतात. आता अन्न पचनाच्या क्रियेचे टप्पे आहेत, आता आपण बघितले ना, तर ते टप्पे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि पुढे आपल्याला डायजेशन प्रोसेस पण अभ्यासायचे. तर प्रत्येक टप्प्यावर काम करणारं पचनेंद्रिय वेगळं आहे, जे आपण डायग्राम बघितल्या, आणि विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिये त्यांचं काम सुरळीतपणे पार पाडतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं तुम्हाला माउथची डायग्राम दिसत आहे, ज्याला आपण बकल कॅव्हिटी म्हणतो. इथं माउथ लार्ज इंटेस्टाइनचं काम करेल का, नाही करणार. माउथ त्याचं काम करणार, हो की नाही. तर तोंडात आपण अन्नाचा घास घालतो. ओके. तर ही जी लाईन आहे ना, ही लक्षात ठेवा. पचन क्रियेला सुरुवात कुठून होते, पचन क्रियेला सुरुवात कुठून होते, जेव्हा तुम्ही तोंडात अन्नाचा घास घालता तिथूनच पचन क्रियेला सुरुवात होते. फर्स्ट पॉइंट. ओके. तोंडातील अन्न दातांनी चावलं जातं, बारीक तुकडे होतात, यांत्रिक क्रिया आपण पाठीमागं बघितलं. अन्न खातो जटिल स्वरूपात असते, बरोबर. अमायलेज आणि टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साह्याने साध्या पदार्थामध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे इथं रासायनिक क्रिया घडली. ओके. अमायलेज आणि टायलिन यांची नावं विसरू नका. त्याच्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असं म्हटलं जातं. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला दोनच पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. एक पॉइंट आहे अमायलेज आणि टायलिनच्या साह्याने साध्या पदार्थामध्ये रूपांतर केलं जातं, आणि दुसरा पॉइंट पचनाची सुरुवात मुखापासून होते. ओके. त्याच्यानंतर आहे ग्रासिका. बघा इथं टीथ, ओरल कॅव्हिटी, टंग ही आहे आपली जीभ, इपिग्लॉटिस, ओकल फोल्ड्स, ट्रॅकिया आणि इसोफॅगस. ठीक आहे. तर अन्न नलिकेचे आणि श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनीमध्ये, इथं ग्रसनी करा, सॉरी, ग्रसनीमध्ये उघडते, बरोबर. ओके. श्वसन नलिकेच्या तोंडावर हे जे इपिग्लॉटिस दिसतंय ना तुम्हाला, इपिग्लॉटिस, तर श्वसन नलिकेच्या तोंडावर हा पडदा असतो इपिग्लॉटिस नावाचा. त्याच्यामुळे जे गिळलेलं अन्न आहे ना, ते श्वसन नलिकेत न जाता कुठं जातं, अन्न नलिकेत जातं. जर श्वसन नलिकेत गेलं तर आपल्याला ठसका लागतो, हो की नाही, आपल्याला ठसका लागतो. इसोफॅगस घशापासून जठरापर्यंत, आपल्या घशापासून जठरापर्यंत असलेल्या अन्न नलिकेला ग्रासिका म्हणतात. ओके. ग्रासिका काय करते, अन्न पुढे ढकलण्याचं काम करते. क्लिअर. ग्रासिकेची साधारण लांबी 25 सेंटीमीटर. विचारतात बरं का क्वेश्चन तुम्हाला, ग्रासिकेची साधारण लांबी किती. तर ग्रसनी आपण बघितलं, फार्नॅक्स म्हणतात याला. त्याच्यानंतर ग्रासिका आपण बघितलं, याला इसोफॅगस म्हणतात, त्याचं कार्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जठर, आमाशय किंवा स्टमक. इथं तुम्हाला स्टमकचा भाग दिलेला, इथं इसोफॅगस संपतं आणि इथून चालू होतो स्टमकचा भाग, लक्षात घ्या. ठीक आहे. जठरातील, आमाशयातील किंवा स्टमक मधील या जाठर ग्रंथीमधून जाठर रस स्त्रवतो. ठीक आहे. जठरात आलेलं अन्न जे आहे हे घुसळलं जातं. ओके. आणि पुढचा जो पॉइंट आहे हायड्रोक्लोरिक आम्ल, HCl, पेप्सिन, म्युकस आणि जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न
आम्लधर्मी होतं. तुम्हाला देतात आम्लारी धर्मी होतं, तर नाही. HCl, पेप्सिन आणि म्युकस हे 3 घटक मिसळतात आणि अन्न आम्लधर्मी होतं. जठरात मुख्यतः काय होतं? प्रथिनांचं विघटन होतं. याच्यावरतीच क्वेश्चन असतात तुम्हाला. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून जातो, बरोबर? पाचक रस मिसळले जातात. तर ही झाली इन्फॉर्मेशन आपली स्टमक बद्दल. ओके. ज्या विद्यार्थ्यांना बायलिंग्युअल नोट्स पाहिजे असतील तर रेग्युलर सिरीज मध्ये अशा पण नोट्स तुम्हाला मिळतील की म्युकस म्हणजे काय. आता स्टमक म्युकस बघा, म्युकस बद्दल एक ॲक्वियस सिक्रेशन असतं, म्युकस मेम्ब्रेन कडून स्रवलं जातं, बरोबर? त्याचं फंक्शन काय असतं बघा, प्रोटेक्ट करणं, स्टमक लाइनिंगला प्रोटेक्ट करणं आणि ग्रास्टिक पिट्स फ्रॉम द ऍसिड. फॉर एक्झाम्पल बघा, आपण मांस खातो, बरोबर आहे? आपण मांस खातो, मांस आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम कडून पचलं जातं, बरोबर? मग तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की मांसाचं जर विघटन होत आहे आपल्या पोटामध्ये, मग आपल्या आतड्यांचं का विघटन होत नाही? ते पण मांसच आहे ना, बरोबर? हो की नाही? कारण का तिथं म्युकस मेम्ब्रेन असतो, लक्षात घ्या. तर ऍसिड पासून संरक्षण करतं हे स्टमक लाईन. ओके, क्लिअर? म्हणून डिस्ट्रॉय करतं, बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करतं, ऍसिडचा परिणाम होऊ देत नाही, म्हणून अवयव आतमध्ये सुरक्षित राहतात. जेव्हा माणूस एक्सपायर होतो तेव्हा त्याचं शरीर आतूनच पोखरायला चालू होतं, कारण तेव्हा काय होतं, या सगळ्या फंक्शन कार्यरत राहत नाही. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स मध्ये बघा, हा एक ग्रुप आहे एन्झाईमचा. आता हा जो ग्रुप आहे, दे आर द ग्रुप ऑफ एन्झाईम्स विच फंक्शन्स बाय ब्रेकिंग डाऊन पॉलिमेरिक मॅक्रोमॉलिक्युल्स लाईक बायोपॉलिमर्स इंटू देअर स्मॉल अँड सिम्पलर सबस्टन्सेस. याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला इंग्रजीमध्ये नोट्स पण मिळतील आपल्या रेग्युलर बॅच मध्ये. लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन, याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन विचारतात. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या पचन संस्थेतील एक अवयव आहे. पचन मार्गामध्ये जठरानंतर आणि मोठ्या आतड्या आधी, लोकेशन लक्षात ठेवा, येणाऱ्या अवयवात पचनाचे आणि अन्नरस शोषणाचे कार्य होते. आकार बघा, लहान आतड्याची लांबी सुमारे 6 मीटर असते. पोटाच्या पोकळीत मध्यभागी असतं 6 मीटर, लक्षात ठेवा. या पोकळ नळीचा व्यास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 5 सेंटीमीटर, कमी होत जातो, 3.5 सेंटीमीटर होतो. लहान आतड्याचे भाग आद्यांद्र, मध्यांद्र आणि शेषांद्र. मराठी पण लक्षात ठेवा, इलियम, जिजिनम वगैरे जे काय असतील इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर जिथे जिथे क्वेश्चन विचारतायत तिथे मी फक्त क्वेश्चन करते, इथे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. डिओडिनम, आद्यांद्र. डिओडिनम कुठं असतं? आतड्याच्या सुरुवातीला असतं, 25 सेंटीमीटर. ओके. आकार कसा असतो? रोमन लिपीतल्या सी सारखा आकार असतो. स्वादुपिंडाभोवती लोकेशन आहे याचं. पित्ताशय आणि स्वादुपिंडातील स्त्राव त्यांच्या नलिकांद्वारे या डिओडिनम मध्ये सोडले जातात. ओके. जिजेनम मधला भाग 2.5 मीटर, शेषांद्र सुमारे 3.25. ओके. तर हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला हे विचारलं जातं, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. इथं सेंटीमीटर करा, सेंटीमीटर. क्लिअर? चला. तर अशा प्रकारे आपण लहान आतडे कंप्लीट केलं. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. फक्त लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जस्ट डेमो मी तुम्हाला दिलाय, याच्यापेक्षा पण डीप मध्ये आपण सायन्स शिकूया. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलला पोहोचवा. आता लगेचच आपलं लाईव्ह लेक्चर आहे 9:30 वाजता, राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्ट्रॅटेजी. सर्वजण जॉईन व्हा. भेटूया 9:30 वाजता.